ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा हॅलो सखीमध्ये स्वागत। स्त्रियांचे वारसा आणि मालमत्तेसंबंधी हक्क या विषयावर आपल्याला आज माहिती देत आहेत, मार्गदर्शन करत आहेत ॲडव्होकेट निलिमा कानेटकर। स्त्रीची मालमत्ता स्वकष्टार्जित किंवा एकूणच तिच्याकडे दागदागिने किंवा कुठल्याही स्वरूपात असते, ती कशी असते आणि त्याच्यावर तिचा कसा हक्क असतो? स्त्रीच्या मालमत्तेमध्ये स्त्रीधन हा तिचा सगळ्यात मोठा अधिकार आहे, ज्याच्यामध्ये तिच्या लग्नाच्या संबंधात तिच्या सासरहून माहेरून इतरांच्याकडनं जे काही दागदागिने इतर काही भेटवस्तू मिळालेल्या असतील त्याच्यावर तिचा पूर्ण अधिकार असतो। मी जेव्हा म्हणते संपूर्ण अधिकार म्हणजे त्याचा काय विनियोग करावाचा त्या प्रॉपर्टीचा इस्टेटीचा ते ती पूर्णपणे ठरवू शकते। आणि तसंच स्वकष्टार्जित जे आहे तिच्या कष्टावर तिचा अधिकार आहे असं मगाशी मी म्हटलं, त्याप्रमाणे तिचं जे काय इन्कम असेल, तिच्या इन्व्हेस्टमेंट असतील, तिचं जे काय असेल त्याच्यावर पूर्णपणे तिचा अधिकार असतो। आता अशा वेळेला काय होतं की बऱ्याच वेळेला नोकरी करणारी मुलगी पाहिजे म्हणून अशा वेळेला लग्न केलं जातं आणि तिचे जे पैसे असतात ते घरातली वडीलधारी मंडळी काढून घेतात आणि दर दिवशी रोजचं तिला जो काय खर्च असेल तो तिच्या हातावर ठेवतात, तर ते तू नाकारू शकते। या तिचे पैसे आहेत ते ती इन्व्हेस्ट तिला कसे करायचे, कुणाला द्यायचे, घरी अडचण आहे, माहेरी अडचण आहे तर ती देऊ शकते। अशा वेळेला एक प्रॅक्टिकल आम्ही सुचवतो मार्ग म्हणजे तुम्ही जॉईंट अकाउंट काढा आणि प्रत्येकाने त्या जॉईंट अकाउंट मध्ये पैसे जमा करा आणि घर खर्च त्याच्यातनं चालवा। किंवा जर आता इन्व्हेस्टमेंट करायची आहे, घरच घ्यायचं आहे किंवा घरातल्या वस्तू घ्यायच्यात आणि त्याच्यासाठी तिच्या पैशाचा जर वापर होणार असेल तर तिचं नाव त्याच्यात असणं फार आवश्यक